नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे आताच्या घडीची मोठी खुश खबर. सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी व पगारवाढ, पेन्शनही वाढणार. जाणून घ्या सविस्तर माहिती. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील हा सध्याच्या देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक आयोग चा कालावधी 10 वर्षाचा असतो. त्यामुळे 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपते आणि याच कारणामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण माहिती. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आतापर्यंत वेतन आयोगाचा इतिहास पाहिला तर स्पष्टपणे लक्षात येते की वेतन आयोग अनेकदा उशिरा लागू केला आहे. पण तारीख उशिरा लागू झाली असली तरीही सुद्धा तो पूर्वलक्षी प्रभावापासून म्हणजेच ज्या दिवशी लागू झाला त्या दिवसापासूनच आर्थिक लाभ मिळालेला आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये रिट्रोस्पेक्टिव्ह असे म्हणतो. उदाहरणार्थ 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आणि त्याची घोषणा 2015 मध्ये झाली होती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र काही महिने उशिरा झाली होती. त्यामुळे 8वा वेतन आयोग जरी 2026 मध्ये लागू झाला असला तरी दिनांक 1 जानेवारी 2026 ठेवली जाऊ शकते. ही शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आणि त्यामुळेच आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पगार किती वाढणार याचे गणित फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर म्हणजेच सध्याच्या बेसिक पगारावर किती पट वाढ होते हे जाणून घेणे आवश्यक आहे. समजा फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे आणि हा ठराविक गुणक 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 होता. 8व्या वेतन आयोगामध्ये सध्या 2.28, 2.57 आणि 2.86 अशा 3 फिटमेंट फॅक्टरची चर्चा सुरू आहे आणि कर्मचारी संघटनेने जास्तीत जास्त फिटमेंट फॅक्टर ची मागणी करत आहे. तर सरकारी कर्मचारी आर्थिक भार लक्षात घेऊनच केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टरचा विचार करू शकते आणि म्हणूनच सरकारी सर्वप्रथम सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान बेसिक हा 18,000 रुपये असेल तर 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.28 लागू केला तर किमान पगार थेट 41,000 रुपयाच्या जवळपास जाईल. म्हणजेच आजच्या तुलनेत तो 23,000 रुपयापेक्षा जास्त वाढ होईल. जर फिटमेंट फॅक्टर 2.27 ठरवला तर किमान पगार हा 46,000 रुपये होऊ शकतो आणि ज्यामुळे पगारात जवळपास 28,000ची वाढ होऊ शकते. आणि जर संघटनेची मागणी मान्य झाली आणि 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांचा पगार थेट 50,000 रुपयापेक्षा पुढे जाऊ शकतो आणि वेतन आयोग लागू होताना महागाई भत्ता हा मोठा बदल होतो आणि सध्या मिळणारा डीए पूर्णपणे बेसिक पगारात विलीन केला जातो आणि नवीन बेसिक वर डीए पुन्हा 0% वरून सुरू होतो आणि सध्या जवळपास 50% आसपास पगार गेले आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोग लागू होताना ही संपूर्ण वाढ नव्या बेसिक मध्ये समाविष्ट केली जाईल आणि यातूनच एक नवीन दराने डीए लागू होईल आणि त्याचा थेट पगार
फायदा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. पगार आणि पेन्शन वाढणार आहे. आता उशीर झाला तरी थकबाकी किती मिळेल हा महत्वाचा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. 8व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2026 पासून विचार केल्यास किंवा विचार मांडल्यास प्रत्यक्ष उदाहरणार्थ 2027 मध्ये झाली तर कर्मचाऱ्यांना किमान 12 महिन्याची आणि त्याहून अधिक महिन्याची थकबाकी मिळू शकते. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा सध्या पगार 30,000 असेल आणि 8व्या वेतन आयोगात तो 45,000 झाला तर दर महिन्यात 15,000 रुपयाचा फरक पडतो आणि 12 महिन्याची थकबाकी मिळवली तर एक रकमेने जवळपास 80,000 रुपयापर्यंत थकबाकी मिळू शकते. पेन्शन धारकांसाठी 8व्या वेतन आयोगात तितकाच महत्वाचा आहे, कारण पेन्शन ही शेवटच्या बेसिकवर 50% वाढ होत असते आणि बेसिक वाढला की पेन्शन आपोआप वाढते. त्यामुळे डीआर सवलत म्हणजेच दिलाई महागाई दिलासा ही एक नवी बेसिक वर अवलंबून असते. जर वेतन आयोग उशिरा लागू झाला तर पेन्शनधारकांनाही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहिले तर बहुतांश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन आयोग लागू होईल आणि आधी केंद्र सरकारला लागू होईल आणि त्यानंतर उशिरा 2 वर्षाने राज्य सरकारला लागू होईल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने हा महागाई भत्ता वाढ फरक मिळणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.